नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 7वीची 15वी कविता असे जगावे या कवितेचा स्वाध्याय सोडवतोय. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न पहिला आहे, जोड्या लावा. अ गट आणि ब गट. कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत, काळीच काढून देताना ओठांवर हसू असावे, शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा, इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. प्रश्न 2, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात सारा निरोप शेवट देताना. उत्तर, या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी अशी काहीतरी कामगिरी करून जा. प्रश्न क्रमांक 3, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे, डोळ्याला डोळा भिडून निडरपणे संकटाचा सामना करावा, संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. प्रश्न क्रमांक 4, संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. उत्तर, सुप्रसिद्ध कथा कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची हरिणी व पारधी ही एक रूपक कथा आहे. हरिणी जीवाच्या आकांताने धावत होती. तिच्या मागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करत होता. धावत धावत ती एका पहाडाच्या टोकावर आली. पुढे दरी होती आणि मागे पारधी. पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार आणि थांबावे तर पारधी बाण रोखून उभा होता. हरिणी क्षणभर विचार करून थांबली आणि पारध्यासमोर डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला. प्रश्न क्रमांक 5, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगावे, दिव्य कामगिरी करताना देखील वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे, जगातून निघून जात असताना सगळ्यांच्या स्मरणात राहील अशी मोठी कामगिरी करावी. हा संदेश कवींनी या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. खेळूया शब्दांचे. खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे. पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे. गगन ठेंगणे होणे, खूप आनंद होणे. कवेत अंबर घेणे, अशक्य गोष्ट शक्य करणे. काळीच काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. कवितेत यमक जोडणारे शब्द अत्तर, 70, 72. ताऱ्यांची स्वप्नांची जाताना देताना. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. 2, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. उत्तर, असे जगावे छाताडावर संकटांचे लावून अत्तर. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर. उत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती सत्तर. 4, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. उत्तर, याचं उत्तर लिहायचंय. नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे. उत्तर. प्रश्न 5, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. उत्तर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा. आता इथे वाचायचे. सर वर्गात आले, त्यांनी निबंध लेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले, मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला. कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते. दोघांच्याही निबंधातला आशय मनाला विचार करायला लावणारा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडणार आहे. पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी तर ते सुरेशचे सुवाच्य वळणदार अक्षर व शुद्ध बिनचूक लेखन. प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते. काहींचे अक्षर टपोरे, वाटोळे, बागदार असते. अक्षरात एकसारखेपणा असतो. 2 अक्षरांतले 2 शब्दातले अंतर सारखे असते. अक्षरांचा आकार योग्य असतो. लेखनात स्वच्छता टापटीप जाणवते. अशा लेखनाला अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते. तर काहींचे अक्षर खूप गिचमिड असते, ते वाचनीय नसते. हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसेल तसे ते अक्षर असते. असे अक्षर कुणाला वाचावेसे वाटेल का? ते अशुद्ध लेखन वाचताना कंटाळा येतो आणि डोळ्यांवर ताण येऊन उगाच दमणूक होते. आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढे शुद्ध आणि बिनचूकही असावे. अशा सुंदर अक्षरांची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. न थकता न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते. अक्षरांना बागदारपणा येतो आणि मग हळूहळू मोत्यासारखी सुरेख अक्षरे कागदावर उमटू लागतात. अक्षर बिघडू नये यासाठी कधीही अक्षरांकडे डोळे झाक करून चालत नाही. सुंदर अक्षर हा सुंदर एक दागिना आहे.
हा दागिना मी कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवीन असा वासा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आता सारे हसूया. रमा, काय ग, गहू कसा आणलास? उमा, पिशवीतून आणला. रमा, अगं तसं नाही ग, म्हणजे कोणत्या भावानं आणला? माझ्या चुलत भावानं आणला. तुम्हाला इथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्ह दिले, त्या चिन्हांना काय म्हणतात, ती ॲप्स कशासाठी वापरतात, त्याची माहिती घरातील मोठ्या माणसांकडनं घ्या. आता चित्रात दाखवलेल्या ॲप्सची नावं: कॉन्टॅक्टसाठी, मोबाईल नंबर जतन करण्यासाठी, ईमेल, संदेश पाठवण्यासाठी, होम, मुख्य स्क्रीनवर जाण्यासाठी, ब्राउझर, इंटरनेट वापरण्यासाठी, फाईल्स, फाईल्स पाहण्यासाठी व व्यवस्थापनासाठी, फेसबुक, सोशल मीडियासाठी, म्युझिक प्लेअर, गाणी ऐकण्यासाठी, व्हॉट्सअप, मेसेजेस व कॉल करण्यासाठी, फोन, फोन कॉल करण्यासाठी, सेटिंग, मोबाईलच्या सेटिंग बदलण्यासाठी, कॅमेरा, फोटो काढण्यासाठी, नेटवर्क, इंटरनेट किंवा नेटवर्कची स्थिती पाहण्यासाठी, आणि लॉक किंवा सिक्युरिटी ही मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी. विचार करा आणि सांगा, तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात? बरं का, आता विचार करून सांगायचं तुम्ही. हे इथे उत्तर द्या व्यवस्थित. मला व्हॉट्सअप, यूट्यूब, गुगल, क्रोम, कॅमेरा आणि म्युझिक प्लेअर ही ॲप्स वापरायला आवडतात. या ॲप्समुळे माहिती मिळते, मित्रांशी संपर्क राहतो आणि मनोरंजनही होते. 2. अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हाला आवडते का? असं कारण सांगा. होय, मला अभ्यासासाठी ॲप्स वापरायला आवडते, कारण शैक्षणिक ॲप्समुळे व्हिडिओ, सराव, प्रश्न, नोट्स सहज मिळतात. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा आणि रंजक होतो. शंका लगेच दूर करता येतात. या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास नसल्यास का ते सांगा. होय, विविध ॲप्सचा उपयोग आवश्यक वाटतो, कारण संवाद साधणे, माहिती मिळवणे, ऑनलाईन व्यवहार करणे आणि शिक्षण घेणे यासाठी ॲप्सचे उपयोग ठरतात. मात्र त्यांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. 4. मोबाईल संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? उत्तर: अनोळखी लिंकवर क्लिक करणार नाही, मजबूत पासवर्ड वापरेन, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करणार नाही, फक्त विश्वासार्ह ॲप्स डाउनलोड करेन, वेळेचे नियोजन करूनच ॲप्स वापरेन. तर मग काय, विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा ना, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मला अभ्यास करताना कठीण वाटणाऱ्या गोष्टी राहिल्यात हा. गणितातली काही कठीण उदाहरणे, इंग्रजी शब्दांचे अर्थ, स्पेलिंग लक्षात ठेवणे, मोठी उत्तरे पाठांतर करणे, एकाग्रता टिकवणे, वेळेचे नियोजन करणे, आणि त्यासाठी कोणते ॲप्स हवावेत असे वाटते? स्टेप बाय स्टेप गणित ॲप, म्हणजे ज्याच्यामध्ये उदाहरणं टप्प्याटप्प्याने समजून सांगितले. शब्दसंग्रह वाढवणारे ॲप, कठीण शब्दांचे अर्थ, उच्चार आणि सराव चाचण्यात येणारे. स्मरणशक्ती वाढवणारे ॲप, नोट्स, फ्लॅश कार्ड, क्वीज, सुविधा असलेले. टाईम टेबल प्लॅनर ॲप, अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून आठवण करून देणारे. एकाग्रता वाढवणारे ॲप, अभ्यास करताना विचलित होऊ नये म्हणून शांत संगीत किंवा टायमर देणारे. अशा ॲप्समुळे अभ्यास अधिक सोपा, रंजक आणि प्रभावी होईल. धन्यवाद. आवडला ना व्हिडिओ? करा पटकन सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा पटकन, आणि शेअर करा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना.